नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे अंकुश म्हणत असतो की अबोली अशी काय वेड्यासारखी वागतेस, चल बरं आरती करून घे, चल सगळेजण वाट बघतायत. तेव्हा अबोलीला राग येतो. अबोली लगेचच सगळ्यांसमोर अंकुशचा गळा पकडते. तेव्हा इथे अंकुशला त्रास होत असतो. इतक्या जोरात अबोलीने अंकुशचा गळा पकडलेला असतो. तेव्हा क्रिश म्हणतो, अबोली अगं काय करतेस तू, हे सोड बरं, सरांना सोड, त्रास होतोय त्यांना. तेव्हा इथे क्रिश आता तिला बाजूला करायला जातो. तेव्हा इकडे अबोली त्यालासुद्धा जोरात पोटामध्ये आता फाईट मारते आणि त्यालासुद्धा बाजूला करते. तेव्हा इथे आता क्रिशला कळतच नसतं की अबोलीमध्ये एवढी ताकद कुठून आली आहे. अबोली काही अंकुशला सोडायला तयार नसते. अबोली म्हणत असते की तू सुद्धा आमच्या रस्त्याच्या आड येण्याचा प्रयत्न करतोयस, तू सुद्धा माझ्या रस्त्याच्या आड येण्याचा प्रयत्न केलास ना, तुलासुद्धा उद्ध्वस्त करून टाकेन, कळलं का तुला. तेव्हा इथे मनवा त्याचबरोबर रमा सगळेजणच म्हणत असतात की अगं अबोली असं काय करतेस, सोड बरं अंकुशला, अंकुशला त्रास होतोय, त्याचा जीव गुदमरतोय ना, अगं वहिनी सोड ना दादाला. तेव्हा अंकुश म्हणत असतो, अबोली भानावरती ये, अगं मी अंकुश आहे, अंकुश तुझा नवरा भानावरती ये, मला आता डील करता येत नाही आहे, प्लीज अबोली सोड मला, प्लीज सोड, भानावरती ये अबोली, भानावरती ये, असं तो सुद्धा तिला म्हणत असतो. तेव्हा इकडे अबोली आपला हात बाजूला करण्याचा प्रयत्न करत असते, पण तिला काही ते जमत नसतं. त्यानंतरला अबोली पटकन अंकुशचा गळा सोडते, पण तिला आता काही आठवत नसतं, तिला चक्कर आलेली असते. त्यानंतर इथे अबोलीला चेक करण्यासाठी डॉक्टरांना अंकुशने बोलवायला सांगितलेलं असतं. तेव्हा डॉक्टर येतात, अबोलीला चेक करतात. अबोली शुद्धीवरती आलेली असते. तेव्हा रमा म्हणत असते, अबोली कसं वाटते तुला, आता बरं वाटते का. तेव्हा अबोली म्हणते, आई काय झालं होतं मला, काय झालं आहे, तुम्ही सगळेजण असे का बघताय माझ्याकडे, डॉक्टर तुम्ही सांगा ना, मला खूप मोठा आजार झाला आहे का. तेव्हा इकडे अंकुश म्हणतो, नाही अबोली असं काही झालेलं नाही आहे, तू अगं बरी आहेस एकदम, तुला झोप लागली होती. तेव्हा इकडे अबोलीला आठवतं की कशा पद्धतीने तिने अंकुशचा गळा दाबलेला असतो. तेव्हा अबोली म्हणते, सर मला आठवते मला, तुमचा कुणीतरी गळा दाबला होता ना, सर खरं खरं सांगा, कुणी दाबला होता तुमचा गळा. तेव्हा इथे अंकुश आता म्हणत असतो, नाही अबोली कुणीही गळा दाबला नव्हता. तेव्हा अबोली म्हणते, मग मी कुठे होते, मी का नाही आले तुम्हाला वाचवायला, मी का नाही तुमची मदत केली. तेव्हा इकडे राघू येते आणि म्हणते, अगं हे काय बोलतेस तू, अगं तूच दादाला मारण्याचा प्रयत्न केलायस, तूच दादाचा गळा दाबलास, कळते का तुला. बरं सगळं काही करून सवरून तू दादालाच विचारतेस काय झालं म्हणून. तेव्हा इथे अबोली म्हणत असते, राघू अगं हे काय बोलतेस तू, मी अंकुश सरांचा गळा दाबला, मी स्वप्नातसुद्धा कधी विचार करू शकत नाही की मी अंकुश सरांचा गळा दाबेन, त्यांना मारण्याचा प्रयत्न करेन, मी असं काही केलेलं नाही आहे, कळते का तुला. तेव्हा राघू म्हणत असते, अगं पण मी सांगते ना, आम्ही काही खोटं बोलतोय, तू गळा दाबलायस दादाचा, तू त्याला मारण्याचा प्रयत्न केलास, लाज नाही वाटत का गं वहिनी ही नाटके करायला. तेव्हा रमा म्हणत असते, राघू अगं गप्प बस ना तू, काय बोलतेस हे, तिला काही आठवत पण नाही आहे. तेव्हा अबोली म्हणत असते की सर काय बोलते राघू, मी तुमचा गळा दाबला होता, मी तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला आहे, सर मी असं करू शकते का. तेव्हा इकडे अबोली म्हणते, सर खरं खरं सांगा, तुम्ही काय लपवताय माझ्यापासून, डॉक्टर मला खरंच काही झालं आहे का, तुम्ही खरंच सांगा, माझ्यापासून काही लपू नका. तेव्हा इकडे डॉक्टर म्हणतात की नाही अबोली तुला काही झालेलं नाही आहे, तू एकदम फिट अँड फाईन आहेस. हे बघ मी तुला आता एक इंजेक्शन देते, ते इंजेक्शन तुला दिल्यानंतर शांत झोप लागेल तुला, तुझी झोप झाली ना की तुला बरं वाटेल. तेव्हा अबोली म्हणते, पण डॉक्टर याचा अर्थ नक्कीच मला काहीतरी झालं आहे ना, मी अंकुश सरांना मारण्याचा प्रयत्न केला, याचा अर्थ नक्कीच माझ्याकडून काहीतरी चुकीचं घडलं आहे. तेव्हा डॉक्टर म्हणतात, नाही अबोली तू असा विचार करू नकोस, हे बघ तुला इंजेक्शन दिल्यानंतर तुला शांत झोप लागली ना की तुला लवकरात लवकर बरं वाटेल. तेव्हा इकडे अबोलीला इंजेक्शन दिलेलं असतं आणि डॉक्टर आता गेलेले असतात. तेवढ्यातच इकडे सुप्रिया म्हणत असते, अबोली सोडणार नाही मी तुला, तू मला जो काही त्रास दिलायस ना, तू त्या म्हातारीला सोडून माझ्यावरती अन्याय केला आहेस, माझ्या बहिणीवरती अन्याय केला आहेस तू, तुला माहिती नाही आहे सुप्रिया काय चीज आहे. जो इथे सुप्रियाबरोबर वाद करतो ना, जो सुप्रियाला नडतो त्याला सुप्रिया कधीच माफ करत नाही. तेव्हा इकडे सुप्रिया म्हणते, सुप्रियाशी नाद म्हणजे कवऱ्या मसनात, कळलं का. तेवढ्यातच तिथे सावंतबाई येतात आणि म्हणतात, ये चल चल बाहेर चल. तेव्हा सुप्रिया म्हणते, का कशाला बाहेर घेऊन जाते गं. तेव्हा सावंतबाई म्हणतात, तुझा जामीन झालाय, चल बाहेर चल लवकर.
तेव्हा इकडे सुप्रियाचा जामीन कुणी केला असतो तो आता सुप्रियाला सुद्धा माहिती नसतो. त्यानंतर इकडे रमा म्हणत असते, अंकुश अरे अबोलीची तब्येत दिवसेंदिवस बिघडतच चालली, काय करायचं आता, तिला नेमकं काय होतं आहे काहीच कळत नाही आहे रे. तेव्हा अंकुश म्हणत असतो, रमा आता काय करायचं, अबोलीला हे सगळं काय होतं आहे, तिला कसले भास होत आहेत, काहीच कळायला मार्ग नाही आहे. तेव्हा मनवा येते आणि म्हणत असते, दादा मी काय म्हणते, क्रिसच्या ओळखीचे एक डॉक्टर आहेत, आपण त्यांच्याकडे वहिनीला दाखवूया का. तेव्हा अंकुश म्हणतो, ठीक आहे दाखवूया त्यांच्याकडे सुद्धा. तेव्हा क्रिस येतो आणि म्हणत असतो की सर पोलीस स्टेशनमधून फोन आला आहे, काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. तेव्हा अंकुश म्हणतो, हां कदम बोला. कदम म्हणतात की सर सुप्रियाला जामीन मिळाला. अंकुश म्हणतो, काय सुप्रियाला जामीन मिळाला, कुणी केला तिचा जामीन, असा प्रश्न आता अंकुशला पडलेला असतो. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे आता सुप्रियाला जामीन मिळाला असं अंकुश म्हणाल्यानंतर इथे आता ज्या रूममध्ये अबोली झोपलेली असते त्या रूमचा दरवाजा धाडकन उघडतो. तेव्हा अंकुश त्याचबरोबर क्रिश मनवा सगळेजण त्या दाराकडे बघत बसतात, कारण तो दरवाजा पूर्णपणे उघडलेला असतो आणि त्याच्यामधून कोण बाहेर पडते तर त्या दारामधून अबोली बाहेर पडते. तेव्हा मनवा म्हणते, वहिनी काय गं, काय हवंय तुला, पाणी देऊ का. तेव्हा रमा म्हणते, अबोली बाळा काय होतंय तुला. तेव्हा इथे अबोली कुणाबरोबर काहीच बोलत नाही, ती सरळ आता बाहेर जात असते. तेव्हा इथे मनवा म्हणत असते की दादा अरे वहिनी कुठे जाते. तेव्हा अंकुश म्हणत असतो की एक मिनिट थांबा, आज अबोलीला कुठे जायचं आहे ना तिकडे जाऊ दे, ती नेहमी या वेळेला कुठे जाते हे आपल्याला आता कळायलाच हवं. क्रिश चल माझ्याबरोबर, अबोली कुठे जाते ना हे आपण शोधून काढूया. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो आता अबोली बाहेर पडते. अबोली कुठे जाते हे शोधून काढण्यासाठी अंकुश त्याचबरोबर क्रिश हे दोघेही जण अबोलीच्या पाठीमागे येतात. तेव्हा अंकुश आता बरोबर तिच्या मागूनच चालत असतो, जेणेकरून तिला संशय येऊ नये म्हणून. अशा रीतीने इथे अंकुश आणि क्रिश दोघेजण अबोलीचा पाठलाग करत असतात. त्यांना अबोलीची काळजी वाटत असते की नेमकं अबोलीचं असं वागण्यामध्ये नक्की काय कारण आहे, तिला कसला त्रास होतोय, कुठली ती अदृश्य शक्ती आहे, नकारात्मक शक्ती आहे जी अबोलीला त्रास देते, जी अबोलीला तिथपर्यंत खेचून घेऊन जाते. ही गोष्ट आता कुणाला काही कळतच नसते. हे गुण नक्की काय आहे हे शोधून काढण्यासाठीच आता अंकुश आणि क्रिश अबोलीचा पाठलाग करत तिथपर्यंत जातात. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता अंकुश आणि क्रिश दोघेजण गेटपर्यंत पोचलेले असतात. तेव्हा अंकुश म्हणतो, क्रिश अरे अबोली कुठे जाते. तेव्हा क्रिश म्हणतो की सर हे तर ते स्मशान आहे ना जिथे ती सुप्रियासुद्धा येत होती. तेव्हा अंकुश म्हणतो, याचा अर्थ अबोली इथे कुणाला बरं भेटायला आली असेल, अबोलीचा स्मशानाजवळ काय संबंध. तेव्हा इकडे अबोली येते, त्या ठिकाणी सुप्रिया बसलेली असते. तेव्हा इथे अंकुश आणि क्रिश दोघेजण झाडाच्या मागे उभे असतात. तेव्हा क्रिश म्हणतो की सर तिथे एक कुणीतरी मुलगी आलेली आहे. तेव्हा प्रेक्षकांनो अंकुश म्हणत असतो की क्रिश असा उभा राहा की त्या लोकांना आपण दिसलो नाही पाहिजे, तेव्हा त्या लोकांना कळलं नाही पाहिजे की आपण इथे आलो आहे, अबोली इथे कशासाठी आली आहे आणि त्या सुप्रियाला भेटण्यामागे तिचा काय हेतू आहे, काय उद्देश आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. तेव्हा इकडे अबोली आता सुप्रियाच्या खांद्यावरती आपला हात ठेवते. तेव्हा इकडे अबोली आता तिथे आलेली बघितल्यानंतर सुप्रियाला खूपच जास्त राग येतो. सुप्रिया म्हणत असते की अबोली तू इथे काय करतेस, तू या स्मशानामध्ये का आली आहेस. अगं हे स्मशान गार्डन नाही आहे, तू इथे फिरायला आली असती. इथे मुर्दे येतात, त्यांना जाळलं जातं, त्यांची कवटी फोडली जाते, कळते का तुला, तू इथे का आली आहेस गं. तेव्हा अबोली म्हणते, सुप्रिया कशी आहेस तू. तेव्हा क्रिश म्हणतो की सर ते बघा तिथे सुप्रिया आहे, चला जाऊन तिला पकडूया, तिला जामीन कुणी दिला ना तेच आपण शोधून काढूया चला. तेव्हा इकडे अंकुश म्हणतो, एक मिनिट क्रिश थांब, घाई करू नकोस, अबोली आणि त्या सुप्रियामध्ये नक्की काय बोलणं होतं आहे ना ते आपल्याला जरा कळू दे. तेव्हा अबोली म्हणत असते, सुप्रिया कशी आहेस तू ठीक तर आहेस ना सुप्रिया. तेव्हा सुप्रिया म्हणते, हे अबोली बास कर तुझी नाटकं, ही काळजी दाखवण्याची नाटकं करू नकोस. तुझ्यासारख्या मुलींना मी अगदी डोक्याच्या केसांपासून ते इथे नखाच्या अंगठ्यापर्यंत मी बरोबर ओळखते, मी बरोबर जाणते की तुम्ही कशा मुली आहात. गोड गोड बोलायचं, काळजी असल्याचं नाटक करायचं आणि मग एकदाच वार करायचा, बरोबर की नाही. तशीच तू पण आहेस.
मी तुला आधीच सांगते, सुप्रियाचा नाद म्हणजे गौऱ्या मसनात, कळलं ना? त्याच्यामुळे आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. मी तुला आत्ताच सांगते. तुला काय वाटलं ग? तू आणि तुझा नवरा दोघेजणं मला त्रास देईल का? मला त्रास द्याल? आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. तेव्हा अबोली म्हणत असते, सुप्रिया तुला जेलमध्ये त्या लोकांनी त्रास नाही दिला ना? त्रास नाही दिला ना? सांग मला, त्रास दिला का त्यांनी? तेव्हा सुप्रिया म्हणते, बास कर गं तुझी नाटकं. ही तुझी नाटकं ना मला दाखवू नकोस, कळलं का तुला? तेव्हा इकडे क्रिश म्हणतो, अंकुश सर चला, कारण अबोलीने इथे सुप्रियाला मिठी मारलेली असते. तेव्हा क्रिश म्हणतो, ही सुप्रिया खूपच जास्त चालाक आहे, अबोलीला काहीतरी नुकसान ती करू शकते. तेव्हा इकडे ती जेव्हा अबोलीला धक्का देते तेव्हा अंकुश येतो आणि अबोलीला सावरतो. तेव्हा इकडे अंकुश म्हणतो, ए सुप्रिया कळत नाही का गं तुला? अक्कल नाही आहे? अबोलीला का धक्का दिलास तू? तेव्हा अबोली म्हणते, सुप्रिया तुला माझ्याशी बोलायचं आहे ना? काय बोलायचं आहे तुला? तेव्हा सुप्रिया म्हणते, बास कर का अबोली तुझी नाटकं, बास कर. आणि काय अंकुश सर, तुम्ही दोघेजणं नवरा बायको आहे ना, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही दोघांनी मिळून हा प्लॅन केला आहे म्हणूनच सोडले आहेत ना मला मारण्याचा प्लॅन केला आहे तुम्ही, पण तुमचा हा प्लॅन कधीच सक्सेस होणार नाही. मलासुद्धा सुप्रिया म्हणतात, सुप्रिया तुम्ही माझं काही वाकडं करू शकणार नाही. सुप्रियाचं नाद म्हणजे गौऱ्या मसनात, कळलं ना? तेव्हा तुमच्या ह्या अबोलीला ना इथून घेऊन जा. मी नाही बोलवलं आहे तिला इथे, ती स्वतःहूनच आली आहे. तेव्हा अंकुश म्हणत असतो की तुझ्याकडे तर मी नंतर बघतो, कळलं ना तुला? तेव्हा क्रिश म्हणतो, सर आधी आपण अबोलीला हॉस्पिटलला घेऊन जाऊया. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली डोळे उघड ना, ए अबोली डोळे उघड. तेव्हा इकडे अबोली आता काही डोळे उघडायला तयार नसते. तेव्हा सुप्रिया म्हणते, जा जा, बाद झाली तुमची नाटकं, तुमच्या आधी बायकोला सावरा जा. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की सुप्रिया तुला माझ्याशी बोलायचं आहे ना? तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली काय होतं आहे तुला? शुद्धीवर ये ना अबोली प्लीज. तेव्हा इथे अबोलीला घेऊन अंकुश आता डॉक्टरकडे आलेला असतो. तेव्हा इथे डॉक्टर अबोलीला चेक वगैरे करतात. तेव्हा अंकुश म्हणत असतो की डॉक्टर अबोलीला अचानक काय झालं? तिला चक्कर का आली आणि ती तिकडे का गेली होती? तेव्हा इकडे तिची अजून इथे चेहऱ्यावरची गुंगीसुद्धा गेलेली नाही आहे. ती अशी चक्कर येऊन सतत का पडते? तिला बोलतासुद्धा येत नाही आहे. तेव्हा डॉक्टर म्हणतात की अंकुश सर, अहो मीच तिला इंजेक्शन दिलं होतं ना, ते इंजेक्शन खूपच जास्त पॉवरफुल आहे, त्याला खूपच जास्त इथे गुंगी येते आणि झोपसुद्धा, त्याच्यामुळे अजून इंजेक्शनची पॉवर उतरलेली नाही आहे, म्हणून अबोलीला चक्कर आली असेल, तिला आराम करू दे जास्तीत जास्त. तेव्हा इथे अंकुश म्हणतो, म्हणजे डॉक्टर अहो पण अबोली मग चालत स्मशानापर्यंत कशी काय गेली? ती स्वतःच्या पायावर व्यवस्थित चालत गेली. तेव्हा इकडे डॉक्टर म्हणतात, काय नाही सर, काहीतरी गैरसमज झाला आहे. अबोलीला मी इतकं स्ट्रॉंग इंजेक्शन दिलं होतं की तिला खूप तास झोप आली असती, अगदी 4-5 तास ती झोपली असती, आणि तुम्ही म्हणताय की ती चालत गेली म्हणून, म्हणजे नक्कीच काहीतरी सिरियस आहे. तेव्हा अंकुश म्हणतो, डॉक्टर सिरियस आहे म्हणजे काय? अबोलीला नेमकं काय झालं आहे? तेव्हा डॉक्टर म्हणतात की हे बघा अंकुश सर, मी तुम्हाला फक्त इतकंच सांगेन की अबोलीला आरामाची गरज आहे. तुम्ही तिला 4-5 दिवसांसाठी कुठेतरी बाहेर घेऊन जा, तिला जरा बाहेर जाऊ दे. तिथे केसचा कुठलाच विषय काढू नका. ती एकापाठोपाठ एक अशा केसेस लढते ज्याच्यामध्ये तिला पूर्ण वेळ त्या केसचा विचार करावा लागतो, आणि ती नुसती केस लढत नाही तर इथे गुन्हेगार शोधण्यापासून ते गुन्हेगार काय गुन्हा करतोय त्या मुळापर्यंत ती घुसण्याचा प्रयत्न करते, आणि वारंवार त्या गोष्टीचा ती विचार करत असते. त्याच्यामुळे त्याच गोष्टी तिच्या डोक्यात बसल्यात. तुम्ही तिला फिरायला घेऊन जा, कदाचित तिथे गेल्यानंतर ती जरा रिलॅक्स होईल. तिच्यासमोर केसचा विषय काढू नका, गुन्हेगाराचा विषय काढू नका. तेव्हा इकडे आता अंकुश म्हणत असतो की डॉक्टर तुम्ही म्हणताय मी तसंच करतो, मी अबोलीला आता बाहेर कुठेतरी 4-5 दिवसांसाठी फिरायला घेऊनच जातो. तेव्हा इकडे डॉक्टर आता काही औषधं लिहून देतात आणि ती औषधं वेळेवरती द्यायला सांगतात. त्यानंतर दरवाजा नॉक होतो. सविता खूपच जास्त घाबरते. सविता म्हणते की ह्या वेळेला कोण आलं असेल, दरवाजा कुणी वाजवला? तेव्हा इकडे आता काका येतात, दिनकर काका, आणि म्हणत असतात, काय गं सविता काय झालं, तू का घाबरलीस? तेव्हा सविता म्हणते, अहो दरवाजा वाजवला कुणीतरी, या वेळेला कोण आला असेल? दिनकर काका म्हणतात, नाही गं, तुझ्या मनामध्ये जी भीती आहे ना त्याने तुला भास होत असतील, तेव्हा तू नको जास्त विचार करू, हे दिवस पण निघून जातील. सविता म्हणते, नाही हो, कुणीतरी आलंय, दरवाजा वाजतोय. तेव्हा इकडे आता दरवाजा उघडल्यानंतर समोर कोण असते, तर समोर पौर्णिमा असते. पौर्णिमाला बघून सविता आणि दिनकर दोघेही खूपच जास्त घाबरतात. तेव्हा सविता म्हणते की पौर्णिमा तू इथे? तेव्हा पौर्णिमा म्हणते, हो आले मी इथे पुन्हा, तुम्हाला दोघांना मारायला आले, सूड घ्यायला आले तुमच्याकडून सूड, कळलं का? तेव्हा इकडे आता पौर्णिमाची धमकी ऐकून दोघेही
घाबरलेले असतात. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे अबोली आणि पौर्णिमा दोघीजणी विरुद्ध दिशेला बसलेल्या असतात. तेव्हा अबोली म्हणत असते, अगं पौर्णिमा, तुला इथे न्याय मिळवून देण्यासाठी तर आपण तुझ्या इथे भूताचं नाटक केलेलं आहे. आता जोपर्यंत मी तुला न्याय मिळवून देत नाही, तुझ्या गुन्हेगारांना शिक्षा देत नाही, तोपर्यंत हे नाटक सुरूच राहणार आणि तोपर्यंत मी कुणाला काही सांगणार नाही आहे, असं अबोली आता पौर्णिमाला म्हणत असते. तर हे भूताचं जे काही केलेलं असतं ते अबोलीने नाटक केलेलं असतं पौर्णिमाच्या गुन्हेगारांपर्यंत पोचण्यासाठीचं.